दिसतंय तुम्हाला? येस सर. हा, याचा कोणीतरी उच्चार प्रयत्न करा. होनर. हा, आणखीन कोण? प्रयत्न करा. तसं चुकीचं आहे तर आहे, नाही तर नाही. मी त्याच्यासाठीच आहे इकडे. मी तुम्हाला कधी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की तुम्ही फक्त बोलायला पाहिजे. पुढचं मी बघतो ना. बरं ठीक सर आहे. हा, ओनर पण होते ना? काय काय? ओनर. हा, तर तू पहिल्यांदा काय म्हटलं होतं? पहिल्यांदा हा ह चा उच्चार तू केलेला होता. तर ऑनर मध्ये आम्ही ह चा उच्चार नाही म्हणत. हा अक्षरचा उच्चार नाही होत. ते असतं ऑनर. ऑनर 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 नाही. आवर सारखंच ह आहे इकडे, पण ह चा उच्चार नाही करत. हे या प्रकारचे शब्द माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजे त्यातले थोडेसे अक्षर आहेत, त्यांचा उच्चार आम्ही नाही करत. माहिती आहेत ना तुम्हाला? येस सर. म्हणजे आणखीन एक मला उदाहरण द्या बघा. तुम्हाला जर आठवतंय काही. सर एन एग. काय काय? एन एग. एन एक काय असतं? सर स्पेलिंग सांग मला. सर एग म्हणजे अंडे. ANEGG. हा हा, मी तसं नाही म्हणत. मी म्हणतोय या प्रकारचे शब्द. अरे हा, ते वावलचं ठीक आहे. वावलचं त्याच्यावरती आम्ही येऊ. पण मी ह्या प्रकारचे शब्द म्हणतोय ज्यांच्या पहिल्या अक्षरचा उच्चार आम्ही नाही करत. पहिल्या किंवा कुठल्याही अक्षरचा उच्चार आम्ही नाही करत. सर KNOW. KNOW बरोबर आहे. थांबा. KNOW. फक्त हा वावल मध्ये नाही येणार. कळलं का? हो सर. कारण एन पण आहे ना, एन पण वावल नाहीये. KNOW आहे. मग तुम्हाला हा शब्द माहितीये का? दिसतोय? हा ठीक आहे. मी करतो. पुन्हा एकदा थोडस शिकवतो. आता हा ठीक आहे. थांबा. हे मी 4 शब्द लिहिले, दिसतंय का? येस सर. कुणाला माहितीये? नो ठीक झालं. नो तुम्हाला माहितीये. नाईट. हे ट सुनामी नसतं. हे ट चा उच्चार नाही होत. सुनामी. हे प चा उच्चार नाही होत. न्यूमोनिया. न्यूमोनिया नाही, न्यूमोनिया. ठीक आहे. म्हणजे हे म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतोय. हे शब्द इकडे लागणारच असं नाही. ठीक आहे. हा, आतापर्यंत मी काय केलं होतं? आतापर्यंत मी कॉन्सोनंट आणि वावल या दोघांमधलं अंतर सांगत होतो. तर इंग्रजीमध्ये अक्षरांचं थोडस असं एक काय म्हणू शकता, भागांतर केलंय. म्हणजे एक प्रकारचे अक्षर असतात कॉन्सोनंट, एक प्रकारचे अक्षर असतात वावल्स. आता यांचं काय म्हणू शकतो आम्ही, यांना वेगवेगळं ठरवलंय कारण त्यांचा उच्चार जो आहे ना, त्या उच्चाराने थोडस वेगळं येतं. आता जर आम्ही म्हणायला गेलो ऍपल, तर थोडस तुला उच्चार करताना असं कठीण पडतं. नाही पडत असेल, मला पण नाही पडत, पण असं आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं, ज्या पण यांना वावल्स आहेत त्यांना त्यांनी एन यूज करायला चालू केलं. एन ऍपल. ठीक आहे. तर आधी शिकूया की वावल कोणते आहेत आणि कॉन्सोनंट्स कोणते आहेत. ठीक आहे. हे कळलं तुम्हाला?
वावल्स हो सर. म्हणजे वावल्स हे 5 शब्द, हे 5 अक्षरे वावल्स आहेत. ए, ई, आय, ओ, यू हे तुम्हाला एकदमच नीट पाठ असायला हवं. वावल्स ए, ई, आय, ओ, यू. बाकीचे उरलेले 26 अक्षर त्यामधले जर तू वावल्स काढून टाकणार, जर तुला कॉन्सोनंट्स मिळणार. म्हणजे इकडे बघा, ए नाहीये, बी, सी, डी, ई नाहीये, एफ, जी, एच, आय नाही आहे, जे, के आणि पुढे जे काय आहे ते. ठीक आहे. तर हे तुम्ही पाठ करा. ए, ई, आय, ओ, यू 5 अक्षरे, 5 अक्षर म्हणजे वावल्स. आणि ते झालं. आता थोडेसे एका प्रकारचे शब्द असतात ज्यांचं पहिला अक्षर वावल नसतो. म्हणजे आता हे आवर, किंवा मी आणखीन एक उदाहरण दिलं होतं, ऑनर. ठीक आहे. तर या असल्या अक्षरांमध्ये काय होतं की पहिला अक्षर जो असतो एच, त्यांचा उच्चार नाही होत. आम्ही सुरुवात कुठून करतो? ओ पासून. ओ पासून. तर इकडे पण आम्ही याला वावलच धरून घेणार. कळलं सगळ्यांना? हो. सर. काही प्रश्न आहे कोणाला पण? नाही. कारण पुढे शिकायला हे थोडंसं गरजेचं आहे. ठीक आहे. सर, हा वावल्स म्हणजे स्वरच ना? हा वावल म्हणजे स्वर, म्हणजे एका प्रकारचे स्वर असं काय म्हणू शकतो, असं काय धरू शकतात तुम्ही. वावल म्हणजे हे ए, ई, आय, ओ, यू हे 5 अक्षरांचा जो स्वर आहे त्यांना वावल म्हणतात आम्ही. आणि बाकीचे उरलेले अक्षर त्यांनी जो स्वर निघतो ते कॉन्सोनंट्स. ठीक आहे. तर मग याच्यासारखं आवर, ऑनर यांच्यासारखे खूप शब्द आहेत. नो, नोचा अर्थ काय आहे? माहीतच नाही. नाईट. रात्र. हा. आता हा नाईट वेगळं आहे, रात्रीचा नाईट वेगळं आहे. हा नाईट मध्ये काय आहे बघा, के. दोघांचा उच्चार एकच आहे. ते पण नाईट आहे, हे पण नाईटच आहे. या नाईट मध्ये क चा उच्चार नाही करत, के चा उच्चार नाही होत. या नाईटचा अर्थ आहे असं योद्धा, म्हणजे शूरवीर सर. शूरवीर असं हो म्हणू शकतो. काय असतं की ते काय खूप आधी ते कुठे युरोप वगैरेला त्यांचे आमचे कसे एक प्रकारे म्हणू शकतो पेशवा वगैरे होते, तर त्यांच्या इकडे नाईट्स होते, नाईट्स. तर ते राजांकडे जात होते, ते त्यांच्यासाठी लढत वगैरे होते, त्यांना नाईट्स म्हणतात. नाईट उच्चार एकच आहे पण अर्थ वेगळा आहे. तुम्हाला मी एक फोटो दाखवू शकतो. हा. हे दिसतंय तुम्हाला? येस सर. नाईट्स. तर नाईट्स असं खूप काय म्हणू शकतो आम्ही, फेमस असं आहे की ते जे काही कपडे नाही तर ते जे काही वस्त्र घालायचे ते असं पूर्ण लोखंडाचं हे असायचं त्यांचं. पूर्ण शरीरावर आर्मर म्हणतात ना, तसं असायचं त्यांचं. आणि एक मोठी तलवार अशी खूप जड असायची ती. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? हो नाईट. सर. हा. आता अरे ते केलं असणार ना, थांब पुन्हा करतो. एक नाईट होतं,
नाईट झालं. सुनामी काय असते माहितीये? लाट. लाट, पण एकदम मोठी. असं इकडे वगैरे सुनामी खूप येते, जापान वगैरे. सुनामी असं असतं की जेव्हा कुठे समुद्रात भूकंप येतो, तेव्हा पाणी खूप खूप येतं जमिनीवरती. मोठी लाट येते, 10 मीटर उंच, 50 मीटर उंच. तर त्याला सुनामी म्हणतात. सुनामी खरं जापानी शब्द आहे, असं काहीतरी येते. त्याचा अर्थ पण लाटच आहे. एकदम अर्थ काय मला माहित नाही, पण जापानी शब्द आहे तो सुनामी. तर ठीक आहे. तर इकडे ट चा उच्चार नाही होत, स पासून सुनामी. आणि न्यूमोनिया काय? सर निमोनिया एक आजार आहे ना? हा, ते ऐकलं असणार तुम्ही. न्यूमोनिया म्हणजे एक आजार, म्हणजे सर्दी सारखंच असतं ते, पण सर्दीपेक्षा थोडस जास्त गंभीर. सर्दीचं काय म्हणतात, पुढचा पडाव असा. इकडे प चा उच्चार नाही होत, न पासून चालू करतात. न्यूमोनिया. कळलं सगळ्यांना? येस सर. येस सर. ठीक आहे. आता मी तुम्हाला विचारतो, हा, यांचं एक एक करून एक एक करून कोण ना कोणीतरी हे सगळे शब्द म्हणा. मला बघायचंय तुमचा उच्चार काय. सगळे दाखविलेले वरी. मी लिहिलंय बघा, इकडे दिसतंय का? हो सर. हा, म्हण बघू. सर ते दोन्ही शब्दांचे उच्चार येते, वरला आणि खालला, पण ते मधला आहे ना त्याचाच उच्चार येत नाही. हा, ज्याचं येतं त्याचं करा ना. सर ते पहिला आहे ना ते आवर आहे, आणि ते तिसरा आहे ना ते हाऊस आहे. हा सर ते दुसरं आहे का ते ओनर आहे? हा, ओनर किंवा ऑनर. म्हणजे मी हे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की पहिल्या दोन शब्दांमध्ये ह ह आहे ना, पहिला अक्षर, याचा उच्चार नाही होत. पण तिसऱ्या शब्दामध्ये ह चा उच्चार होतो. ठीक आहे. म्हणजे मी असं म्हणतोय की थोडंफार हे नीट डोक्यात ठेवून करायला हवं जेव्हा आम्ही कुठलाही शब्द बघतो ना. आता बघा, हे सगळे शब्द जे आहेत हे एकासारखेच आहेत. आवर आणि हाऊस तरी त्यांचं 3-3 अक्षरे एकासारखे आहेत बघा. पण एकदम वेगवेगळे शब्द आहेत ते. अर्थ वेगळा आहे, उच्चार पण वेगळा आहे. कळलं? हो सर. हा, ठीक आहे. आता तुम्हाला वावल्स कळले ना सगळे? हो सर. वावल्स, कॉन्सोनंट्स. मग करूया चालू. तर यूज अ बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन्स. आता एक गोष्ट आहे की आर्टिकल्स किती असतात? 3 प्रकारचे. ए म्हणजे अ, एन आणि द. ठीक आहे. 3च आर्टिकल्स आहेत आम्हाला, आणि 3च असतात, ए, एन, द. ठीक आहे. आता तिघांचा वापर कुठे कुठे असतो थोडस वेगळं आहे. तर ए आणि एन जे आहेत, पहिले दोन, हे दोन, ते वापरताना एकदम म्हणजे काय, त्या दोघही एकासारखेच आहेत ते. फक्त फरक काय आहे? माहितीये कोणाला? हा, मध्ये काय? सर तुम्ही म्हणायलात ना फरक काय, तर ते कशामध्ये विचारायले? हा, तर
मी असं विचारतोय की आम्ही अ कुठे वापरतो आणि ॲन कुठे वापरतो? तुम्हाला काय वाटतं? सर सामान्य नामापूर्वी वापरतात ना ए. हां. म्हणजे काय? काय? सामान्य नामापूर्वी. हां, ठीक आहे. सामान्य नामापूर्वी वापरतात बरोबर आहे. पण ते ए आणि एन, अ आणि एन दोघेही सामान्य नामापूर्वीच वापरतात. तर दोघांमधला फरक काय आहे असं विचारतोय मी. ठीक आहे, मी एक सांगतो दोघांमधला फरक असा आहे, की आम्ही कुठे वापरतो ह्यात फरक आहे. त्यांचा दोघांचा अर्थ एकच आहे. फक्त कुठल्या सामान्य नामाच्या आधी वापरतो त्याच फरक आहे. तर तुम्हाला काय वाटतं? काय फरक आहे? लिहिलेलं आहे तिकडे. तर हे पण सांगितलं मी. सर बरं ठीक आहे. काय, काय? बरेच सांगा ना प्रश्न. हां, म्हणजे मी म्हणतोय की हे 2 आर्टिकल्स आहेत अ आणि एन. 2 आर्टिकल्स आहेत बरोबर आहे. तर हे 2 आर्टिकल्स पण आम्ही वापरतो सामान्य नामासमोर. ठीक आहे? दोनच आर्टिकल्स आम्ही सामान्य नामासमोर वापरतो. फक्त यांचा अ, एकच यांचं काय म्हणू शकतो एकाच पॉइंटमध्ये हे वेगळे आहात, की आम्ही ते कुठे वापरतो. दोघांचा अर्थ एकच आहे. दोघंही आम्ही सामान्य नामासोबत वापरतो. दोघेही आम्ही वापरतो सिंग्युलर काउंटेबल नाउन सोबत. सिंग्युलर काउंटेबल नाउन सोबत. फक्त वेगळं काय आहे यांच्यामध्ये? वेगळं असं आहे, की आम्ही अ जो आहे ना, तो आम्ही त्या अक्षरांसोबत किंवा त्या सामान्य नामासोबत वापरतो, ज्यांची सुरुवात कॉन्सोनंट पासून होते. कळलं? हो सर. आणि एनचं काय असणार मग? सर त्याची सुरुवात आहे ना ते स्वराने होते. हां, वावलमध्ये होते. ठीक आहे? तर इतकंच आहे आणि एक गोष्ट आहे, की अ आणि एन जे आहेत ना, ते फक्त सिंग्युलर काउंटेबल नाउन्स यांच्यासोबत वापरतात. सिंग्युलर काउंटेबल नाउन्स. आता सिंग्युलरचा अर्थ म्हणजे काय? एक-एक करून करूया. सिंग्युलर म्हणजे काय? सिंग्युलर माहिती आहे कोणाला? नाही सर. सिंग्युलर, प्लुरल? सर एकवचनी. हां. सिंग्युलर म्हणजे काय? एक पुस्तक हे सिंग्युलर आहे. प्लुरल म्हणजे काय? 2 पुस्तके, 3 पुस्तके, 100 पुस्तके. ते प्लुरल झालं ना. कळलं? हो सर. तसंच अ बुक आम्ही असं नाही म्हणू शकत अ बुक्स. अ बुक्स कुठे ऐकलंय का आम्ही? किंवा अ अ हाउसेस, अ नाही सर. पीपल, अ पर्सन ठीक आहे. अ पीपल नसतं. अ चाइल्ड, अ चिल्ड्रन कधीच नसतं. ते सिंग्युलर झालं आणि काउंटेबल नाउन्स म्हणजे काय? काउंटेबल, अनकाउंटेबल. काउंटेबल म्हणजे जे मोजता येते आणि अनकाउंटेबल म्हणजे जे मोजता येत नाही. बरोबर. तर काउंटेबल नाउनचं मला एक उदाहरण द्या आता. काउंटेबल.
इतके सगळे होते ना. आता मी बोललो सगळं. हा सर सेंटेन्स सांगायचे. नाही, मला काउंटेबल नाउनचं एक उदाहरण द्या. काउंटेबल नाउन. सर जसं की पीपल म्हणजे लोक. हा ठीक आहे, पीपल म्हणू शकतो. आणि काहीतरी सोपं सांगा ना. पुस्तक काउंटेबल आहे, एक पुस्तक. आणि काय असू शकतं? एक दरवाजा. सर नोटबुक्स. ते पण काउंटेबल आहे, बरोबर आहे. अनकाउंटेबल नाउन्स काय असू शकतात? अनकाउंटेबल नाउन म्हणजे जे आम्ही मोजू नाही शकत. आता मी जर म्हटलं वॉटर, पाणी अशी वाहणारी वस्तू आहे ना, तर त्याला तू कशी मोजणार? आता 200 ml 500 ml म्हणतात ते ठीक आहे, पण 1 2 3 असं असं मोजायचं तसं नाही होत ना एका पाण्याचं. तर आम्ही असं म्हणणे काही अर्थच नाही की 1 पाणी 2 पाणी. बरोबर आहे की नाही? हो सर. पाणी किंवा ऊर्जा म्हणा, आग म्हणा. मग आग म्हणू शकतो, एक आग लागली, 2 आग, ते वेगळं आहे. पण नाहीतर हे काय साखर, एक साखर काय असतं? एक साखरेचा दाणा तो छोटासा, तसं. कळलं ना तुम्हाला? हो सर. हो तर सर. ते अनकाउंटेबल नाउन झालं. पाणी, साखर, हवा. एक हवा जर तुम्ही मला म्हटलं तर मी म्हणणार की एक हवा काय पाहिजे तुम्हाला? तर सिंग्युलर काउंटेबल कळलं तुम्हाला? हो सर. एकदम नीट. हो सर. कोणाला काही प्रश्न आहे का? नाही सर. तर तर झालं, आर्टिकलचं आमचं संपलं. कारण द च थोडंसंच वेगळं आहे. द आम्ही तेव्हा वापरतो जेव्हा बोलता बोलता त्या तो जो नाम आहे, तो जो वस्तू आहे, त्याला आम्ही आधी एकदा वापरलेले आहे. कळलं? म्हणजे हो म्हणजे एका प्रकारे म्हणायला गेलो तर मी जर म्हटलं की एक पुस्तक आहे, मी दुसऱ्यांदा म्हणताना काय म्हणणार? ती पुस्तक. दुसऱ्यांदा पण मी एक पुस्तक नाही म्हणणार ना, कारण मला म्हणायचे की त्या पुस्तकाबद्दल बोलायचंय. हो की नाही? हो सर. सर. म्हणजे आता जर मी म्हटलं इंग्रजीमध्ये देअर इज अ बुक ऑन द टेबल, त्याचा अर्थ काय आहे? टेबलावर एक पुस्तक आहे. टेबलावर एक पुस्तक आहे. आता दुसरं मला म्हणायचं की द बुक इज ऑरेंज, याचा अर्थ काय आहे? पुस्तक हे संत्रा आहे. ऑरेंज म्हणजे ऑरेंज रंगाचं. द पुस्तक हे संत्रा. हा सर ऑरेंज म्हणजे संत्रा पण होते ना खायचं. हा ऑरेंज म्हणजे संत्र पण होते, ठीक आहे. पण एक पुस्तक संत्र म्हणजे माझा ह्याचा अर्थच नव्हता. बरं चल, द बुक इज रेड. ते सॉरी सर, पुस्तक लाल आहे. हा, ते पुस्तक लाल आहे. मी जेव्हा दुसऱ्यांदा म्हणणार तेव्हा मी पुन्हा नाही म्हणणार की अ बुक इज रेड, कारण मी पहिल्या वाक्यात म्हटलेलं होतं की देअर इज अ बुक ऑन द टेबल. सो मी जे काही वार्तालाप करते तुमच्यासोबत, त्यामध्ये
पुस्तक आधीपासून एकदम आलेलं आहे ना, हो की नाही? हो सर. कळलं सगळ्यांना? हो हो. सर. येस सर. तसं मग इकडे काय, इकडे फक्त एक्झाम्पल्स दिलेले आहेत. द बेस्ट, द टॉलेस्ट, द सन, द मून, द व्हायलिन, काय काय एक्झाम्पल्स बघू. तर बघा, एक्झाम्पल्स मध्ये अ बुक पण आहे आणि द बुक पण आहे. अ बुक आणि द बुक यांच्यामधला फरक कळला तुम्हाला? माहिती आहे सर हो सर. काय फरक आहे? सर अ बुक म्हणजे एक पुस्तक ज्याला आपण एकदाच म्हणतो आणि आपल्याला परत म्हणायचं असेल तेच तर द बुक. हा, म्हणजे जेव्हा मी त्या पुस्तकचं पहिल्यांदा त्या पुस्तकचा वापर करतो, असं वापर म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा या पुस्तकाच्या बद्दल सांगतोय तर अ बुक, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सांगतोय तर द बुक. ठीक आहे. हो सर. हा, आणखीन एक गोष्ट आहे मी सांगायला विसरलो. द जे आहे ना, द हे आम्ही याच्यासोबत पण वापरतो, प्लुरल. म्हणजे हे म्हणणे चुकीचं आहे. अ कार्स चुकीचं आहे, पण द कार्स म्हणू शकतो. ठीक आहे. हो सर. म्हणजे असं बघायला गेलो तर देर आर मेनी कार्स ऑन द रोड. देर आर मेनी कार्स ऑन द रोड. द कार्स आर पार्क्ड किंवा द कार्स आर रेड. तेथे रस्त्यावर रेड कलरच्या गाड्या आहेत. हा, हे तू म्हणजे दोन्ही वाक्य एका सोबत सांगितले. वेगवेगळे सांग. देर आर मेनी कार्स ऑन द रोड. रस्त्यावर अनेक गाड्या आहेत. द कार्स आर रेड. गाड्या लाल आहेत. हा, हे मी असं नाही म्हणू शकत देर आर मेनी अ कार्स ऑन द रोड. अ कार नाही म्हणू शकत. कळलं तुम्हाला? कारण अ हो आम्ही वापरतो फक्त सिंग्युलर सोबत. येस सर. द आम्ही सिंग्युलर आणि प्लुरल सोबत पण वापरू शकतो. कळलं हो सर. हो सर. सगळ्यांना? हो हो सर. ठीक आहे. आता अं, काय म्हणतात त्याला, थोडेसे प्रॅक्टिस करू. थांबा. दिसते तुम्हाला? हो सर दिसायले. म्हणजे सगळं करायची गरज नाही, जितकं होऊ शकत तितकं करू. पहिल्याचं काय होणार?
ओ एन किंवा द. पहिल्यामध्ये काय येणार? द. द. आता बघा, इकडे अ पण येऊ शकतं. अ पण एकदमच चुकीचं नाहीये, पण द आहे ना, हा जास्त बरोबरचा शब्द आहे इकडे. द हॉर्स रन्स फास्ट. म्हणजे असं एका प्रकारे तुम्ही विचार करू शकता की ऐकायला जास्त बरोबर कुठला लागतो. कळलं तुम्हाला? म्हणजे याचा जर मी म्हणायला गेलो तर अ हॉर्स रन्स फास्ट, द हॉर्स रन्स फास्ट जास्त बरोबर वाटतं. म्हणजे हे तुम्ही असं पण बघू शकता की द हॉर्स रन्स फास्ट हे कुठून तरी घेतलेलं असं वाक्य आहे. कारण द नेहमी तेव्हा येतं जेव्हा आम्ही आधीपासूनच त्या हॉर्सला कुठेतरी एका वाक्यामध्ये वापर केलाय त्याचा हॉर्सचा. असं म्हणू शकता का मी? नाही सर. काय म्हणू शकतो मी? द म्हणजे हॉर्स रन फास्ट. हा, तर असा मी याचा विचार करू शकतो की असा विचार करू शकतो की अ हॉर्स इज स्टँडिंग, द हॉर्स रन्स फास्ट. कळलं? येस सर. दुसरं, आय सॉ डॅश बॉय रनिंग डॅश स्ट्रीट. हा, आय सॉ डॅश बॉय रनिंग डॅश स्ट्रीट. अ एन द काय येणार? काहीतरी वाटत असेल तुम्हाला? नाहीच नाही तर असंच बाण मारा. अ येणार, द येणार, एन येणार, काय येणार सांगा? अरे 4 मिनिटं उरलेत आमच्याकडे, काहीतरी करून घेऊ ना. सर द येईन. कुठे? आय सॉ द बॉय रनिंग इन. इन काय? सर त्याच्या पुढचं माहित नाही. प्रयत्न करा. फक्त 3 पर्याय तुमच्याकडे, अ एन द. परीक्षेमध्ये पण तुम्हाला नाहीये तर तुम्हाला असं नाहीये की तुमचं चुकीचं आहे तर तुमचे मार्क्स काढणार ना. असं परीक्षा नसते ना तुमची. असं असते का? सर असं होते का आय सॉ अ बॉय रनिंग इन द स्ट्रीट? हा, ठीक आहे. पण मी त्याच्यावरती येतो मी. पण मी आता हे सांगतो की तुम्हाला परीक्षेमध्ये असं नाहीये ना की तुम्ही एक चुकीचं उत्तर दिलं तर तुम्हाला मार्क्स काढणार वगैरे. असं नाहीये ना. माझ्या वेळी तरी नव्हतं, तुमच्या वेळी पण नसणारच. तर तुम्हाला काहीच नाही जमत, तर मग काही ना काहीतरी तुक्का मारायचा असतो. आता विशाखाने सांगितलं बरोबर होतं. आय सॉ अ बॉय रनिंग इन द स्ट्रीट. आय सॉ द बॉय रनिंग इन द स्ट्रीट हे पण बरोबर आहे तसं म्हणायला गेलो तर. चुकीच्या सारखं असं नाहीये म्हणणं. चुकीचं नाहीये. कळलं सगळ्यांना का? पण हो आय सॉ अ बॉय रनिंग इन द स्ट्रीट. ठीक आहे. हो सर. तिसरं बघू.
आता हे पे नसणार, हे प्ले असणार. PLAY हे प्ले. थोडस चुकीचं झालं. ही कॅन प्ले अपॉन डॅश फ्लूट व्हेरी वेल. काय वाटतंय? शेवटचा 1 मिनिट उरलाय, शेवटचं करू मग हे. ही कॅन प्ले अपॉन डॅश फ्लूट व्हेरी वेल. एन सर. इकडे पण द येणार. ही कॅन प्ले अपॉन द फ्लूट व्हेरी वेल. ठीक आहे, थांबा. पुढचा करू. पुढचा अजूनपर्यंत आम्हाला आलेला नव्हता. आय सॉ डॅश ओल्ड मॅन इन डॅश स्ट्रीट. जर लवकर करा, 1 मिनिट पण झालेलं आहे. सर आय सॉ द ओल्ड मॅन इन अ स्ट्रीट. नाही, एकदमच उलट केलं तू. हा दुसरा आणि हा चौथा याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. फक्त बॉयच्या जागी ओल्ड मॅन आलेला आहे ना. इकडे काय म्हटलं होतं तू? An old and I saw a old man. काय? बघ, इकडे काय येणार? इन द स्टेट. हे कळलं तुम्हाला? इकडे द स्टेट होतं, इकडे पण द स्टेटच. आधी म्हणजे दुसरा आणि चौथा वाक्य जे आहे ना, एकदमच एकासारखेच आहेत. हो की नाही? Sir, I saw the old man in the street. हा, इकडे काय होतं? आय सॉ अ बॉय रनिंग इन द स्ट्रीट. इकडे पण असणार आय सॉ एन ओल्ड मॅन. एन. कळलं? हो सर. नाही येणार. इकडे आम्ही बॉयच्या जागी काय म्हटलं होतं? म्हटलं होतं. बॉय साठी आम्ही म्हटलं होतं. ओल्ड मॅन साठी आम्ही एन म्हणणार. का? कारण ओल्ड मॅन काय आहे? ओ येतोय बघा इकडे. ओ काय आहे? वावल. वावल साठी आम्ही काय वापरतो? एन वापरतो. ठीक आहे? हो सर. बरं, तर इकडे संपवतो मी आज. हे झालेलं आहे, काय वेळ झालेला आहे. 1 मिनिट जास्तच घेतलं मी. बरं मग, थँक्यू. Bye sir. बाय सर. बाय, गुड नाईट.